गणगणगणात बोलते स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवली आहे सोलकढी. नारळाचं दूध काढून केलेली सोलकढी पित्तनाशक म्हणून काम करते. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. मी इथे एक नारळ घेतला आहे. तो आपल्याला फोडून बारीक चिरून घ्यायचा आहे. पाव चमचा जिरे घेतले आहेत. 1 चमचा साखर, स्वादानुसार मीठ, 2 चमचे कोकम आगळ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बीटाचा एक बारीक तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 1 हिरवी मिरची. चला तर आपण करायला सुरुवात करूया. मी इथे नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता ते आधी मिक्सरला मी फिरवून घेऊन बारीक करून घेते. हे पहा, साधारण असं बारीक झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. पाव चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 1 मिरची टाकून घ्यायची आहे, थोडंसं आल्याचा तुकडा आणि 2 लसणाच्या पाकळ्या. तुम्ही लसणाची पाकळी लसूण स्किप करू शकता, पण 1 पाकळी तरी टाकाच म्हणजे छान चव येते. बीटाचा एक बारकी तुकडा आणि स्वादानुसार मीठ आणि साखर. आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला आता हे पाणी टाकून मी फिरवून घेतलं आहे. आता हे गाळणीतनं काढून घ्यायचं आहे. वर सगळा खोबऱ्याचा किस राहील आणि खाली नारळाचं दूध सगळं पातेल्यामध्ये जमा करून घ्यायचं आहे. हे पहा, जास्त पण दाबू नकात, नाहीतर मग मोठी गाळण आहे तर त्यातनं खोबऱ्याचे कण जाऊ शकतात. हे पहा, आता हे उरलेल्या किसमध्ये परत मी 1 ग्लासभर पाणी टाकते आणि परत फिरवून घेते. खोबरं मिक्सरला जास्त फिरवू नकात, नाहीतर मग जास्त तेल सुटेल आणि ती सोलकढी पण तेलकट लागेल. बीट टाकल्यामुळे त्याला कलर सुंदर येतो. पिंक कलर आला आहे बघा, किती सुंदर कलर आला आहे. चला आता याच्यामध्ये आपण 2 चमचे कोकम आगळ टाकून घेऊया. कोकम हे पित्तशमनासाठी चांगले आहे. एकंदरीतच ही सोलकढी आपल्याला पित्तशामक म्हणून उपयोगी आहे. चला तर ही अशी छानशी सोलकढी तयार झाली आहे. आता प्यायच्या आधी आपण फ्रीजमध्ये ठेवून गार करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर सर्व करायची आहे. चवीला अप्रतिम लागते. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.